नमस्कार, साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024मध्ये दिवाळीमधील लक्ष्मीपूजन कधी आहे, त्याचा मुहूर्त, तसेच लक्ष्मीपूजन कसे केले जाते, तसेच केरसुणेचे काय महत्त्व आहे लक्ष्मीपूजनामध्ये, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि रोषणाईचा मानला जातो। हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे। हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दिवाळीचा सण 5 दिवसांचा असतो, जो धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेला संपतो। परंतु दिवाळीत वसुबारस या दिवसाला देखील अधिक महत्त्व आहे। जाणून घेऊया थोडीशी माहिती। 28 ऑक्टोबर सोमवार रमा एकादशी आहे आणि गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस आहे। 29 ऑक्टोबर 2024 मंगळवार धनत्रयोदशी यमदीपदान धन्वंतरी जयंती आहे। तसेच 30 ऑक्टोबर बुधवार छोटी दिवाळी आहे। 31 ऑक्टोबरला गुरुवार नरक चतुर्दशी आहे, म्हणजे आपण पहिली अंघोळ म्हणतो त्याला। तसंच 1 नोव्हेंबर शुक्रवार लक्ष्मीपूजन आहे। 2 नोव्हेंबर शनिवार बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा आहे। तसेच 3 नोव्हेंबर रविवार भाऊबीज आहे। लक्ष्मीपूजन संध्याकाळचे असते, त्यामुळे त्याची थोडीफार आपण तयारी आधी करून ठेवावी, जसं की अक्षदा, फुले, देवांसाठी वस्त्र, पाणी, तसंच भांड्यांची स्वच्छता करून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते। 5 दिवसांच्या या सणामध्ये 5 दिवसांना वेगवेगळे महत्त्व असते, जे आपण पंचपर्व म्हणून साजरे करतो। 14 वर्षांचा वनवास भोगून भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याबद्दल दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो। या दिवशी धनाची देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की पूजा केल्याने सुखसमृद्धी वाढते आणि आर्थिक लाभ होतो। दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याचेही विशेष महत्त्व असते। लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त पाहून घेऊया। पंचांगानुसार कार्तिक महिन्याची अमावस्या तिथी 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 सुरू होईल, तर 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:16 असणार आहे। तसेच 1 नोव्हेंबर रोजी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:36 ते 6:16 असणार आहे। या काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता। पूजेची सुरुवात करण्यापूर्वी घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी, घर सजवावे। पूजेची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शुद्धीकरण करून घ्यावे, म्हणजे गुलाबजल वगैरे शिंपडून घ्यावे। जिथे पूजा करायची आहे तिथे चौरंगाची स्थापना करून घ्यायची आहे। नंतर चौरंगावरती लाल कापड पसरून त्यावर धान्याचे दाणे पसरवायचे आहेत। धान्याच्या मध्यभागी कलश ठेवावा। त्यानंतर कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये 1 सुपारी, झेंडूचे फूल, 1 नाणे आणि काही तांदळाचे दाणे टाकावेत। कलशावर 5 आंब्याची पाने गोलाकार ठेवावीत। मूर्तींना शुद्ध पाणी, पंचामृत, चंदन, गुलाबजल स्नान घालावे। नंतर त्यांना हळद कुंकू वाहावे, तसंच चंदनही लावून घ्यावे। यानंतर मूर्तीभोवती हार व फुले अर्पण करून घ्यावीत। यानंतर एका छोट्या ताटामध्ये तांदळाची रास घ्यावी, त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्या नाणी, नोटा म्हणजे धन असते ते सगळं मूर्तीसमोर ठेवावे आणि त्याची पूजा करावी। देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तकं किंवा डायरी ठेवावी। आता पूजेचे सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे। पूजेत गाईचा तुपाचा किंवा तेलाचा दिवा दाखवावा। लक्ष्मीपूजनाच्या आधी गणेशाची पूजा केली जाते आणि नंतर लक्ष्मीची पूजा केली जाते। प्रसादामध्ये सामान्यतः बत्तासा, लाडू, सुपारी आणि सुकामेवा, नारळ, मिठाई, घरगुती स्वयंपाकघरात बनवलेले पदार्थ असतात। पूजा झाल्यावर आरती करावी। आरतीनंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी। दिवाळीच्या सणाला स्वच्छतेचे अधिक महत्त्व आहे। दिवाळी येण्याआधी अनेक जण घराची साफसफाई करतात, कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे। स्वच्छता असे जिथे
लक्ष्मी वसे तिथे असे म्हणतात. 5 दिवसांच्या असणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या उत्सवात घरात दिव्यांची आरास पाहायला मिळते. दारात रांगोळी, कंदील, फराळ आणि मिठाईचा आनंद लुटला जातो. तसेच प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचे वेगवेगळे महत्त्व आहे. स्वयंपाकघरातील शेगडीची पूजा ही खूप महत्त्वाची असते. तसेच वाहनांची पूजा केली जाते, कारण वर्षभर आपल्याला ही वाहने साथ देत असतात. त्यामुळे त्यांची सुद्धा आपण पूजा करणं खूप महत्त्वाचे आहे. समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजेच्या रात्री केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांची बनवलेली अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवर श्रीलक्ष्मीची स्थापना केली जाते. यानंतर लक्ष्मी आणि आदिदेवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवायला लागतो. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते प्रसाद म्हणून वाटले जाते. लक्ष्मीपूजेला चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून चोपडा पूजन करतात. दिवाळीच्या अमावस्येला केरसुणीचे पूजन खूप महत्त्वाचे आहे. घरातून दारिद्र्य, अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुणी ही देवी स्वरूप मानली जाते, म्हणून या दिवशी तिचे महत्त्व विशेष आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते. आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधत असते. लक्ष्मीपूजेच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजा झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून त्याला हळदी कुंकू लावून पूजा करतात. पूजा झाल्यावर रात्री उशिरा नवीन झाडूने घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढली जाते. सामान्यतः अमावस्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे, पण त्याला अपवाद या अमावस्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे, पण तो सर्व कामांना नाही, म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंद दिवस म्हणणे योग्य असते. श्री लक्ष्मीदेवीला करावयाची प्रार्थना आपण आता बघूयात. जमा खर्चाच्या हिशोबाच्या वह्या लक्ष्मीसमोर ठेवायच्या आणि त्यांना प्रार्थना करायची आहे. हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून करू. त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवलेला आहे. त्याला तुझी संमती असू दे. तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मिठाचीही पूजा केली जाते. मीठ हा लक्ष्मीचा भाऊ. तोही समुद्रमंथनात तिच्या पाठोपाठ बाहेर आला होता. मीठ हे संसाराचे सार आहे. ते नसेल तर आयुष्य अळणी होईलच. म्हणून लक्ष्मीपूजेनंतर खडे मीठ किंवा साधे मीठ वाटीत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा आणि त्याने आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञता व्यक्त करावी. तसेच आपण दिवाळीनिमित्त जो फराळ केलेला असतो त्याचा नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आजूबाजूच्या शेजाऱ्यांना तो वाटायचा आहे आणि त्याचा आनंद सगळ्यांनी लुटायचा आहे. घरासमोर रांगोळी घालावी, आकाशकंदील आणि दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा. सहकुटुंब, सहपरिवार फराळाचा आनंद घ्यावा. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवावा आणि त्यांनासुद्धा फराळासाठी बोलवावे. सगळ्यांनी या सणाचा आनंद भरपूर घ्यावा. तसेच सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्यात. माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला हॅपी दिवाळी.